मला आहे ना आपला जो हॉल आहे ना हॉल हा साधारण 1000 स्क्वेअर फूटचा झाला पाहिजे असं पाहिजे मला. आणि तुमचं काय डोक्यात असेल तर तुम्ही ते पण सांगा. आणि समोर कार पार्किंगसाठी एक जागा पाहिजे. म्हणजे ही अशी आपण दिली अशी ही. हां तुमचं काय अपेक्षा असतील तर मला सांगा. बाकी ठीक आहे. चेंज काय करायचं असेल तर चेंज काही नाही, फक्त हॉलची साईज वाढवा थोडी. आता ते आपलं 800 स्क्वेअर फूट झालं तर त्याचं मी 1000 करतो. हां आणि ह्याच्यात जर अजून काही चेंज करायचं मला सांगा तुम्ही कळवा. नाही आता बाकी चेंज काही नाही, फक्त एकदा मम्मी पप्पांशी बोलून मग बाकीचं सगळं फायनल करू. बाकीचं ते एकदम ठीक आहे, पण फक्त साईडला एक गेस्ट हाऊस करता येईल का आपल्याला, म्हणजे पाहुणे वगैरे आले कधी कोणी तर. आता आपली ही जी 5 गुंठी जागा आहे तर ह्यात आपण एक सर पायवरती घेता का? पूजा तू इथं काय करते पूजा? काय नाही, इथंच कामाला आहे मी. मला ओळखलं का? हो आपण 11वी 12वी कॉलेजला एकत्र होतो. ओळखलं ना. हे काय काम करते तू? तुझं लग्न झालं होतं ना? 12वी नंतर पळून आले होते, लग्न झाले 4 दिवसातच हे एक्सपायर झाले. त्यांचा ॲक्सिडेंट झाला. मग तेव्हापासून रस्त्यात वन फिरत होते. 2-3 बायांनी बघितलं, मग मला काम दिलं. तू तुझ्या घरी नाही गेली का परत? गेले होते त्याच्यानंतर घरी. घरचे म्हटले तू पळून लग्न केलं, आमचं नाक कापलं, समाजात आमची सगळी इज्जत गेली तुझ्यामुळं. जशी गेली तशी तू निसतं राहता, परत तुझं तोंड पण नको दाखवू. मग तेव्हापासून हेच काम करते मी. माझं जाऊ दे, तुझं कसं चाललं? माझं ठीक चालू आहे. माझ्या इथंच पलीकडच्या MIDCत एक कंपनी आहे. आता घर पण बांधतो, त्याचाच प्लॅन करायला आलतो सरांकडे. तू हे काम का करते? तू दुसरं काहीतरी चांगलं काम बघ ना. आणि मग हे सगळं झाल्याच्या नंतर तुला कोणी आधार नाही का दिला? कसं देणार रे? 17-18च्या वयात लग्न झालं, अल्लड वय होतं. काय समजतं तेव्हा आपल्याला? लग्न झालं 4 दिवसात असं, आणि त्याचं शिक्षण पण कमी, आणि कोण मला काम देणार? आणि मला काही येत पण नाही. मग बरं आहे आपलं हे धुणं भांडी झाडू पोचा, मग त्याच्याचं चांगलं चाललंय. पण जाऊ दे, तुझं चांगलं आहे ना? माझं ठीक चालू आहे सगळं. जाऊ दे, तुझं बरं आहे ना? हां ठीक आहे. बरं, मला उशीर होतं, मी चालेल. हो. माझी जवळची मैत्रीण आहे सर, कॉलेजची. तुमची मैत्रीण आहे का? हां एकाच वर्गात होतो आम्ही, पण बघा ना नशीब कसं तिचं. सर 2 मिनटं तिच्याशी बोलून आलो. बरोबर चालतंय, बोलून मला सांगा मग काय करायचं. मॅडम येते बरं का, मी सगळं काम आवरलं. बरं. पूजा 1 मिनिट, मला बोलायचं होतं तुझ्याशी. हां बोला ना. ऐक ना, तुझं असं सगळं हे जे काही झालं ते ऐकून खूप वाईट वाटलं मला. पण अजून पुढं खूप आयुष्य बाकी आहे तुझं. ते आपण ज्यावेळेस कॉलेजला होतो ना पूजा, त्यावेळेस माझं लय प्रेम होतं तुझ्यावर. मग कधी तुला सांगायची हिंमत नाही केली, पण आज तू समजून घे. तुलाही आदर होईल, मलाही तू मिळशील. पण मी यांना कसं विसरू शकते ना? आणि त्यांना विसरणं अशक्य आहे माहिती आहे मला. पण अजून खूप आयुष्य बाकी पूजा. लग्न करशील पूजा माझ्याशी? अरे पण माझी अवस्था अशी, त्यात माझं लग्न झालं, तुझे घरचे आणि समाजातले लोक एक्सेप्ट करतील का? काय म्हणतील, नावच ठेवतील ना. घरच्यांचं काय नाही ग, घरच्यांना मी समजून सांगतो. आणि लोकांचं काय, त्यांना काहीतरी म्हणायला लागतंच. तुझं खूप आयुष्य बाकी आहे पूजा, विचार कर. करशील लग्न माझ्याशी? ठीक आहे. मी बोलतो घरच्यांशी, काळजी नको करू. सगळं चांगलं होईल. चल मी सरांशी तुझी ओळख करून देतो.